एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की न्यू कबर्ड आणलंय, तर ते आता मला ऑर्गनाइज करायचं आहे। म्हणजे सगळा इकडे तिकडे पसारा पडलाय, तो आता मी पहिले जे वॉश करायचे आहे ते सगळं, म्हणजे मोस्ट ऑफ द सगळं वॉशच करून ठेवणार आहे, कारण धूळ वगैरे बसली आहे। आणि जे बॅगमध्ये वगैरे कपडे ठेवले ते बघते एकदा त्याची कंडिशन कशी आहे कशी नाही, नाहीतर मला दररोज एक 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 बॅग वॉश करून मग कबर्डमध्ये ठेवावं लागेल। आणि जे माझी ज्वेलरी वगैरे आहे किंवा जे मी लगेच कबर्डमध्ये ठेवू शकते, मी ते आता म्हणजे ठेवून घेणार आहे। सकाळी स्वयंपाक पण झाला, त्यासाठी मी लवकर स्वयंपाक बनवून घेतला। टोमॅटोची भाजी आणि मस्त पोळी बनवली आहे। तर आता पहिले मी तुम्हाला त्यासोबत माझी ज्वेलरी पण दाखवते, काय काय आहे काय काय नाही। आणि पहिले मी आता आपलं हे करून घेते, बघते आता तुम्हाला पसारा दाखवते एकदा मला किती आहे किती नाही। तर चलो, एवढा पसारा आहे। परत पुढे पण 2 बॅग आणि ट्रॉली आहे, मला पहिलं ते बघायचं आहे। आणि कबर्ड वगैरे मस्त एकदा पुसून घेतलंय मी सकाळी। इथलं पण मला हे सगळं कबर्डमध्ये ठेवायचं आहे। आणि त्यानंतर बघू शकता मस्त मी कबर्ड साफ करून घेतलं, रात्रीच साफ केलेलं होतं आणि थोडंसं ओपन ठेवलं, म्हटलं थोडीशी हवा वगैरे जाईल तर मग ठीक। आणि आता सगळं हे कपडे वगैरे सगळं मी काढून घेणार आहे व्यवस्थित। आणि तर चला मग आता पहिल्या बॅगमध्ये आता एवढं सामान निघलंय, हे यात पण आहे आणि आणखीन इकडं पण पूर्ण स्टोरेज बॅग भरली आहे सामानाने। आता पहिले हे पूर्ण ऑर्गनाइज करून घेते, जे जे बिनकामी आहे ते टाकून देते आणि जे महत्त्वाचं आहे तेच ठेवणार आहे आता। तर चला मग आता हे नेकलेस मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेसच दाखवलं होतं, दिवाळीच्या वेळेस मी जरा शॉपिंग केली होती तेव्हा घेतलं होतं। एकदम मस्त आहे आणि असं इथे ग्रीन कलर आणि व्हाईट कलरचे असे मोती टाईप आहे, खूप छान। असं घातल्यानंतर इतकं मस्त दिसतं ना। मी दसऱ्याच्या वेळेस हे घातलं होतं, त्यानंतर त्याच्यासोबत मी हे पण घेतलं होतं, हे पण खूप छान आहे। हे असं जर आपण साऊथ इंडियन लुक किंवा एक तुमच्याकडे गोल्डन साडी वगैरे असेल त्यावर तुम्ही हे वेअर करू शकता, इतकं मस्त दिसतं ना हे पण घातल्यानंतर। आणि इथं असं स्टोनचं काम केलंय त्याच्यामुळे आणखीनच मस्त दिसतं। बँगल्स इतक्या बँगल्स झाल्या ना माझ्याकडे। आता मी तुम्हाला पूर्ण बँगल्स सेपरेट करून दाखवते, किती काय किती नाही। खूप साऱ्या बँगल्स आहे। आणि हे ब्रेसलेट मी जेव्हा भीमाशंकरला गेले होते तेव्हा मी तिथं असे शॉपिंग पॉईंट होते तेव्हा तिथं घेतलं होतं, इतकं मस्त आहे ना, मला हे खूप आवडलं होतं। जे असं तुम्ही हातात वेअर करू शकता, हे बघा एकदम मस्त वाटतं ते। माझं कामाचं सामान निघलंय सगळं, मी क्लिप्स वगैरे सगळं आता असं सेपरेट करून घेतलं। आणि त्यानंतर ही ज्वेलरी, ह्या बँगल्स, हे सगळं आता असं मी शिफ्ट केलं। आता परत यातून काढते काय काय सामान निघतंय। आणि ह्या बँगल्स मी जे आपण याला गेलो होतो प्रति शिर्डीला, तेव्हा मी तिथे घेतल्या होत्या 100 रुपयामध्ये 4, तर मला आवडल्या होत्या। मग म्हटलं चला, आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटल्या त्याच्यामुळे मग मी घेऊन टाकल्या होत्या, एकदम मस्त भेटल्या। ही अशी ज्वेलरी पण काढली मी आता मस्त। इथं मी सगळे ऑर्गनाइज केले, जे बॉटल्स वगैरे होतं ते असं ठेवलं। आणि त्यानंतर माझं जे सामान आहे ते सगळं हे पाऊच वगैरे मध्ये, आणि जे इयरिंग्स वगैरे आहे ते सगळं पण इथं मस्तपैकी आता भरून ठेवलं। आणि डन झालंय आता एक सेक्शन, आता दुसरा आवरते।
इतका वेळ झाला ना कबड लावता लावता, त्याच्यामुळे मी जेवायला काहीच बनवलं नाही. मग म्हटलं चला बाहेरच मस्त डोसा खाऊन येऊया. आणि पुढे मी दिलंय कबडची टूर. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कबड पण कसं वाटलं ते पण सांगा.